मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पौर्णिमाला लेटर देण्यासाठी पुन्हा एकदा एक माणूस घरी आलेला असतो. तर मानसी त्यांच्यावर नजरच ठेवून असते. पौर्णिमाला आता ते लेटर देताच ती विचारते, कुणी पाठवले? तेव्हा त्यांनीच पाठवले, मागे ज्यांनी पाठवलं होतं ना त्यांनीच, असं तो आता माणूस म्हणतो. तेव्हा पौर्णिमा आता लगेचच लेटर ओपन करू लागते आणि म्हणते, आता काय पाठवले, काय निरोप काय आहे त्यांचा, असं म्हणून ती चेक करत असते. तर मानसी पुढे येते, पौर्णिमाच्या हातातून ते लेटर सोडून घेते. तेव्हा तो माणूस आता घाबरतो आणि पौर्णिमाला धक्का बसतो. तर आता मानसी, तुझं काय चाललंय, हे तू काय करती काय आहेस, असं आता पौर्णिमा म्हणते. आणि ते माझ्यासाठी आलेलं लेटर आहे, तू का मध्ये मध्ये करतेस, असाही जाब विचारते. परंतु मनू आता ऐकायला तयारच नसते. मनू म्हणते, तू ना ताईच्या विरोधात कारस्थानं रचते, आता मला बघू दे ना काय चाललंय काय तुझं, असं म्हणून ती भडकते. तेव्हा लगेचच पौर्णिमा म्हणते, गप्प बसा मानसी, जास्त शहाणपणा करू नको, दे ते लेटर माझ्याकडे, असं म्हणून त्या दोघीही एकमेकींकडे ते लेटर ओढत असतात. त्यानंतर मानसी आता लगेचच किचनमध्ये ते लेटर घेऊन जाते आणि ते चेक करते. तर तो माणूस आता जरा घाबरलेला असतं, या दोघी बहिणींचं काय चाललंय असा विचार करतो. त्यानंतर इकडे मानसी हे ते लेटर पाहते. तर आता त्यामध्ये ब्लँक लेटर असतं, त्यावर काहीच मजकूर असा लिहिलेला नसतो. त्यामुळे मनूलाच धक्का बसतो. पौर्णिमा लगेच धावत तिच्याकडे जाते आणि तिला विचारू लागते, काय ग, लगेचच रागात ती विचारते, काय ग, तू कशाला लेटर वाचलं. मग आता पौर्णिमा थोडी घाबरलेलीच असते. मनू म्हणते, पण हे ब्लँक लेटर तुला का पाठवलं असेल. त्यावेळी पौर्णिमा लगेचच हातात ते लेटर खेचून घेत विचारते, काय ब्लँक लेटर आहे हे. मग आता त्या लेटरच्या पाठीमागे, माझ्या प्रश्नाचं उत्तर लिहून द्या, याच्यावर मी वाट बघतोय, असं लिहिलेलं असतं. आणि मनू ते बरोबर वाचते आणि लगेचच त्याबद्दल पौर्णिमाला सांगते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय, कुठे काय लिहिलंय. तेव्हा आता लगेचच मनू म्हणते, बघ पाठीमागे काय लिहिलंय ते. असं कोण आहे ग जो तुला प्रश्न विचारतोय आणि तू त्याचं उत्तर लिहून देणार आहेस, नक्की काय प्रश्न आहे तो, हे सगळं ताईच्या रिलेटेड आहे का, असं मनू विचारते. तेव्हा पौर्णिमा खूपच घाबरते, तिला काय बोलावं सुचत नसतं. तेव्हा आता पौर्णिमा रागातच तिच्यावर ओरडते आणि म्हणते, एवढं सगळं काही झालं त्या दिवशी, तरीही ताईची चमचेगिरी काही गेली नाही. पुन्हा एकदा सांगतेय की माझ्या नादी अजिबातच लागू नकोस, असं म्हणून ती लेटर घेऊन रागातच तेथून पाय आपटत जाते. तर आता मनूला प्रश्न पडतो, नक्की काय असेल या लेटरचा अर्थ. ती पौर्णिमाकडे पाहतच राहते. इकडे पौर्णिमा आता हॉलमध्ये येते. मग आता घाबरतच मनात विचार करू लागते, त्या नर्सला सुद्धा ना अक्कलच नाही आहे, पेशन्सच नाही आहेत तिच्यामध्ये, तिला अक्कल नको का अजिबात. म्हटलं होतं ना नंतर पैशांची व्यवस्था करू म्हणून, पण तिने ऐकलंच नाही. पण आता ही मानसी सुद्धा साशंक झाली आहे, त्या भूमीला सगळं जाऊन सांगेल आणि आता तीही साशंक होईल आणि आईंच्या जोडीने आजही त्या लिस्टमध्ये नाव येणारच. एकात एक टेन्शन वाढवून ठेवले, आता मी याच्या सुद्धा खोलात जाणारच आहे, असं पौर्णिमा मनात विचार करते. तर मनू तितक्यातच तिच्या पाठीमागे येऊन थांबते आणि पौर्णिमाच्या सर्व हालचालींकडे लक्ष देत असते. कुरिअरवाला जरा घाबरतोच आणि जायला निघतो. तोच समोर आता भूमी असते. भूमी बरोबर त्याला पाहते, पण तो आता तेथून गेलेला असतो. तर बाहेर आता ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघेही उभे असतात. इकडे आता लगेचच भूमीच्या मनात येतं की त्या दिवशी मला मनूने सांगितलं होतं की पौर्णिमासाठी एक माणूस इथे घरी आला होता कुरिअर घेऊन आणि कॉन्फिडेन्शियल लेटर वगैरे त्याने काहीतरी दिलं होतं. तेव्हा भूमी आता मागे वळते आणि म्हणते, थांब. तेव्हा तो कुरिअरवाला आता थांबतो. मग भूमी त्याच्याजवळ धावतच जाते आणि विचारते, बोल ना, कुणाला भेटायला आला होतास, पौर्णिमाला भेटायला आला होतास का. तर ती जी नर्स असते ना, ती भूमीला पाहून आता खूपच घाबरते की ही नेहमी अशी आमच्या पाठीमागेच असते आणि सगळ्या गोष्टींकडे अगदी हिचं बारीक लक्ष असतं. मग आता इकडे भूमी विचारते, बोल ना, पौर्णिमाला भेटायला आला होता का. तेव्हा तो म्हणतो, नाही, ते लेटर द्यायला आलो होतो फक्त. तेव्हा आता लेटर कुणी पाठवले असं भूमी विचारते. तेव्हा तो म्हणतो की मला कसं माहीत असणार. भूमी म्हणते, माहीत नाही का, पण त्या नर्सनेच पाठवलं असेल ना. तर आता ती नर्स सगळं काही बोलणं ऐकते आणि आपल्या नवऱ्याकडे पाहत तिलाही धक्काच बसतो की भूमीने बरोबर ओळखलं लेटर पाठवलंय म्हणून. इकडे तो आता कुरिअरवाला विचारतो की कोण नर्स, कोणत्या नर्सबद्दल बोलताय तुम्ही. मग आता भूमी हसते आणि विचारते, काय
कोण नर्स म्हणजे किती साळसूतपणाचा आव आणतोस रे तू, किती घाबरलायस तू बघतो का. मग आता तो कुरिअरवाला लगेचच म्हणतो, अहो मला खरंच माहीत नाहीये, मी ना आपला एक साधासुद्धा कुरिअरवाला आहे की मला जाऊ द्या प्लीज. तेव्हा ती म्हणते, 1 मिनिट, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळत ना तोपर्यंत मी अजिबातच तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. मला अगोदर सांगा ती नर्स आहे कुठे. मग आता तो कुरिअरवाला म्हणतो की नाही हो, मला खरंच नाही माहीत. भूमी म्हणते, काहीतरी गडबड आहे, मला माहीत आहे. तू आता सांगणार आहेस की नाही की मी तुला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ. हे गेल्यानंतर तू बरोबरच बोलशील. आता ती नर्स भूमीचं सगळं बोलणं ऐकते आणि खूपच घाबरते. तिच्या नवऱ्याला म्हणते की त्या भूमीने ना बरोबर गाठलंय आता याला, आणि जर आपल्याबद्दल तो काही बोलला तर काही खरं नाही मग आपलं. आता काय करायचं काय. त्यावेळी आता ते दोघेही जरा टेन्शनमध्येच येतात. काय करावं त्यांना समजत नाही. त्यानंतर भूमी आता त्या कुरिअरवाल्याला म्हणते, चल चल तू चल, मी ना तुला पोलीस स्टेशनमध्येच आता घेऊन जाते. असं म्हणून ती त्याचा हात आता पकडून त्याला खेचतच घेऊन चाललेली असते. मग आता नर्सला समजतं की भूमी इकडे गेटजवळ येते, म्हणून ती आणि तिचा नवरा हे दोघेही धावतच तेथून निघतात. तर आता त्या दोघांची तिथे जरा झटापटच होते, कारण तो कुरिअरवाला आता भूमीच्या हातून निसटण्याचा खूपच प्रयत्न करत असतो. त्यानंतर आता भूमी ही सोडतच नाही त्याला, पण आता त्याच्या हातातून त्याचा मोबाईल खाली पडतो. तेव्हा भूमी नेमका तो मोबाईल पाहते, तर तो कुरिअरवाला लगेचच तिथून भूमीच्या तावडीतून सुटून पळत जातो. मग आता भूमी म्हणते, थांब जरा थांब, मी तुझ्याकडे बघतेच. असं म्हणून ती तो मोबाईल हातात घेते आणि म्हणते की निदान हा मोबाईल तरी मला सापडला. आता माझ्या तावडीतून हा सुटला खरा आहे, परंतु हा मोबाईल ना मी गायकवाड सरांकडे देणार आहे, आणि मगच सगळ्या गोष्टींची शहानिशा होईल. म्हणजे त्या नर्सबरोबर जे चॅटिंग वगैरे केलेलं असेल किंवा तिचा कॉन्टॅक्ट नंबर जो काही असेल, यामध्ये खरंच खूप पुरावे सापडतील असं भूमीला आता वाटत असतं. ही वेळानंतर भूमी घरात येते, थोडं आवरते आणि त्यानंतर योगेश्वरीजवळ ती दिवा लावते, प्रार्थना करते. तेव्हा मनू तिच्या पाठीमागेच उभी असते आणि लगेचच भूमी तिला विचारते, काय झालं मनू, बोल ना अगं. त्यावेळी मनू म्हणते की ताई, अगं फक्त एका चोळीचं पत्र होतं, ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या पत्रात लिहा आणि कुरिअरवाल्याला द्या असं त्यामध्ये मजकूर लिहिला होता. मग आता भूमी म्हणते, म्हणजे मी त्या कुरिअरवाल्याला गाठलं ते बरंच केलं ना. त्यावेळी मनू म्हणते, हो बरंच केलं अगं, तुला माहीत नाही पण त्या पत्रावरनं किती भांडली पौर्णिमा माझ्याशी ताई, पण आता ना तिला डाऊट आलाय. हे बरं केलं की तू त्या कुरिअरवाल्याला गाठलंस. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, मनू पण या गोष्टीवरनं ना एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं ना त्या नर्सशी संबंधित आहे. तेव्हा मनू आता विचारते, तू त्याचा फोन दिला का पोलिसांना, कारण आता ती नर्ससुद्धा लवकरच सापडेल आपल्याला. भूमी म्हणते, खरंच तुझ्या तोंडून ना देवीच बोलली बघ, आणि आता तसंच होऊ देत. तेवढ्यातच रागिनी यशपालला घेऊन तेथे येते. मनू म्हणते, आई आल्या बघ. मग आता भूमी रागिनीकडे पाहते, तेव्हा यशपाल तिच्यासोबत असताना पाहून आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा भूमी आश्चर्याने यशपालकडे आता पाहतच राहते आणि आश्चर्याने लगेचच विचारते, काय तुम्ही सोडवून आणलं त्यांना. मग आता रागिनी म्हणते, तो सुटून येणारच होता तसा भूमी, कारण निर्दोष माणसाला जास्त वेळ कुणीही असं डांबून तुरुंगामध्ये ठेवू शकत नाही. तेव्हा मनू लगेचच विचारते, काय निर्दोष. त्यावेळी रागिनी म्हणते, हो निर्दोषच, आणि सध्या तरी मी जामिनावर सोडवून आणलंय त्याला मी, पण तो निर्दोष आहे हे कोर्टासमोर मी सिद्ध करेनच. त्यावेळी भूमी आता हसतच हो असं म्हणते. तेव्हा लगेचच आता रागिनी म्हणते, पण त्या अगोदर ना मला घरच्यांसमोर हे सिद्ध करायचंय, आणि शिवाय त्याला कुणी आणि का अडकवलं हे सुद्धा मला घरच्यांसमोर आणायचंय. मग आता भूमीलाच प्रश्न पडतो, नक्की यांना काय म्हणायचंय. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते, मानसी अगं एरवी ताईच्या आजूबाजूला तू करत असतेस ना, मागे पुढे करत असतेस ना, मग जाबाळा घरातील सर्वांना हाक मार जा. तेव्हा मनू लगेचच आता जाते आणि घरातील सर्वांना बोलावून आणते. सर्वजण हॉलमध्ये अगदी एकत्रच आलेले असतात. तर आता सर्वजण रागिनीकडे पाहतात. मग आता लगेचच आकाश विचारतो, आत्या काय झालं, असं सगळ्यांना का बोलवलंस. तेव्हा लगेचच मोठा सुरा घेऊन आता ती टेबलवर जोरात ठेवते. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. मग आता सर्वजण लगेचच विचारतात, काय हे आत्या. तेव्हा आता आत्या लगेचच भूमी समोर जाते आणि म्हणते, आकाश अरे कसं आहे ना, तुझ्या बायकोला मी ना अजूनही गुन्हेगारच वाटते.
अरे तिला अजूनही असं वाटतं की मी कारस्थानं रचते आणि म्हणून ना ती माझी सारखी सारखी हेरगिरी करत असते आणि वाईट सगळ्यात जास्त एकाच गोष्टीचं वाटते की यामध्ये ना ती या बिचाऱ्या यशपालला खेचत असते। तेव्हा लगेचच आकाश आता विचारतो, आत्या नक्की काय झालंय अगं, मला सांग ना, जरा नीट सांगशील का? तेव्हा आता लगेचच रागिनी पुढे येते, नाटकं करत म्हणते, आकाश अजूनही मी तुम्हाला गुन्हेगार वाटत असेल ना तर हा घे फास आणि लटकव मला फासाला, नाहीतर तिला म्हणाव हा सुरा घे आणि खुपसून टाक माझ्या पाठाडामध्ये, मृत्यूची शिक्षा दे असं म्हणून आता रागिनी खूपच आकडतांडव करू लागते। आणि मग नंतर ती म्हणते आणि तिला विचार, हे सगळं केल्यानंतर सुद्धा तिचा जीव शांत होईल की नाही, हे जे काही ती करतीये ते सगळं काही ती थांबवेल का, तिला विचार जरा। तेव्हा आता भूमीलाच प्रश्न पडतो आणि ती विचारते, काय बोलताय तुम्ही आत्या आणि काय केलंय काय मी? तेव्हा रागिनी म्हणते, हो सांगते ना, तू काय केलंय ना ते सांगते मी। बरं सांगते नाही तर मी दाखवतेच। तेव्हा ती बाई आणि ते हवलदार काका असतात, त्यांचा बोलतानाचा सर्व व्हिडिओ रागिनीने रेकॉर्ड करून आता ठेवलेला असतो आणि तोच रेकॉर्डर व्हिडिओ आता ती घरातील सर्वांना दाखवते। तेव्हा तो व्हिडिओ पाहून आता आकाशला मोठा धक्काच बसतो। मग एक एक करून घरातील सर्वांना ती तो व्हिडिओ दाखवू लागते। तेव्हा सर्वजण आता भूमीकडे पाहू लागतात, तर भूमी बिचारी आता चलबिचल होते। मग सर्वात शेवटी आता आजीला सुद्धा ती तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणते, आई बघ आता, बघ हे काय चाललंय अगं नक्की। तेव्हा आता ती विचारते, आता समजलं असेल तुम्हाला यशपालच्या अटकेमागे नक्की काय कारण आहे ते पाहिलत का तुम्ही? आणि भूमीनेच गायकवाडला सांगून हा प्लॅन रचलाय। त्यानंतर रागिनी सर्वांना म्हणते, आता समजलं का तुम्हाला, भूमी माझ्या आणि यशपालच्या पाठीमागे हेरगिरी करती येते? तेव्हा मनू म्हणते, नाही मला नाही वाटत असं, कारण हा प्लॅन ना गायकवाड सरांचा असू शकतो। तेव्हा अथर्व म्हणतो, हो बरोबर आहे आई, अगं पोलीस ना अशा युक्त्या करत असतात, कोणाकडून काही काढून घ्यायचं असेल तर। आणि आपण हा व्हिडिओ पाहिलाय सगळ्यांनी, कुठेही ताईचं नाव घेतलं नाही त्यांनी। तेव्हा आता रागिनी म्हणते, अरे अथर्व, गायकवाड स्वतःहून अशी यशपालची हेरगिरी करतील ना, मला असं वाटत नाही, त्यांनी हे भूमीच्या सांगण्यावरनच केलंय। तेव्हा अथर्व म्हणतो, आई अगं हा तुझा ना फक्त तर्क आहे, ही आधारच नाही ना असा तर्क। त्यावेळी आता रागिनी विचारते, मग गायकवाड का संशय घेताय उगीच यशपालवर, त्याला काही कारण आहे का, सांग बरं मला। आकाश म्हणतो, आत्या ते आता ना पोलीसच सांगू शकतील आणि मला सुद्धा असं वाटतंय की या सगळ्यामध्ये भूमीचा काहीही म्हणजे काहीही संबंध नाहीये। मग आता मनू म्हणते, हो ना मला असं वाटतंय आपण उगीच ताईला बोलतोय। रागिनी आता हसते आणि म्हणते, अरे वा काय बोलायचंय अगं भूमी, तुझी गँग तर तुझ्या बाजूने अगदी खंबीरपणे उभी आहे। लगेचच भूमी म्हणते, चांगल्या माणसांची गँग नसते कधी आत्या, ही सगळी माझी माणसं आहे, मला ओळखतात। तर रागिनी लगेचच म्हणते, यशपाल हा आपला पाहुणा आहे, अशा पद्धतीने त्याला अटक केलं जातंय, हा आपला आणि त्याचा सुद्धा अपमानच आहे। तेव्हा लगेचच भूमी आता विचारते, पण मी काय केलंय त्यांना? तेव्हा आजी लगेचच म्हणते, रागिनी तू म्हणते ना ते सगळं बरोबर आहे, पण यानंतर मला या विषयावर चर्चा आणि वादविवाद तर अजिबात नको आहेत। तू काहीतरी बोलणार आणि नंतर भूमी काहीतरी बोलणार, अगं कशासाठी हे सगळं, बोल ना तू, आणि काय मिळणार काय आहे तुला याच्यातून, कारण पोलीस आपलं काम करतायत ना, त्यांच्यावर सोडून द्या ना आता सगळं। आता लगेचच आकाश म्हणतो, आय होप भूमी या सगळ्यामध्ये तुझा काही म्हणजे काही हात नसावा आणि मला तुला काही समजवायची गरज आहे असं सुद्धा मला वाटत नाही, आणि घरातली शांतता सर्वात तुझ्यासाठी महत्त्वाची आहे हे मला सुद्धा माहीत आहे आणि ती तशीच टिकून राहील याची तू काळजी घेत आहे, हो बरोबर ना? त्यावेळी भूमी आता हो असं म्हणते। त्यानंतर आजी म्हणते, चला आता आवरं सगळं आणि जेवायला चला। मग आता यशपाल म्हणतो, तरीही मी सर्वांना ओरडून सांगत होतो की मी निर्दोष आहे म्हणून, पण माझ्या रागिनीताईने माझ्यावरचं जे किटाळ आलं होतं ते धुवून काढलं असं म्हणून तो रागिनीच्या पाया पडतो आणि माऊली माऊली असं म्हणून आजीचे देखील तो आशीर्वादच घेतो। तेव्हा आजी म्हणतात, हो आता हो पुरे, आता यापुढे ना जरा नीट वाग म्हणजे झालं, आता चला रे सगळ्यांनी जेवायला असं म्हणून आजी सर्वांना जेवायला घेऊन जातात। त्यानंतर सर्वजण आता तेथून जातात, तर आता लगेचच भूमी शेवटी थांबते। मग रागिनी सुद्धा तेथेच थांबलेली असते। तेव्हा ती म्हणते, भूमी आता घरातील सगळेजण तुझ्या बाजूने उभे राहिले आणि तुला डिफेंड केलं, पण मला तरीही माहीत आहे की हे सगळं काही ना फक्त तूच घडवून आणलं आहेस। अगं नको भूमी, अगं भूमी असं करू नकोस असं म्हणून रागिनी आता साळसूतपणाचा आव आणते आणि आता इथून पुढे या घरच्यांच्या बाबतीत तरी माझ्यावर संशय घेऊ नको, या घरच्या बाबतीमध्ये अगं मी जेवढं वाईट वागले आहे ना तेवढं माझं वाईट वागून आता झालंय, आता ती चूक मी पुन्हा कधीच करणार नाही, तू प्लीज माझ्यावर असा विश्वास ठेव ग।
मी आता मनातच विचार करते, शंका तर मी तुमच्यावर घेणारच, कारण तुम्ही त्या बाईमुळे आज वाचलात तर तुमचं पितळ आज उघड पडलंच असतं. आता बघूयात ना तुमचं नशीब तुम्हाला किती दिवस अशी साथ देतं ते. असं म्हणून भूमी आता लगेचच तेथून जाते. तर त्यानंतर रागिनी आता लगेचच मनात विचार करते, भूमी पुन्हा तू तीच चूक करतीये. अगं तुला माहीत नाही भूमी, मला डिवचून ना तू आयुष्यातील सगळ्यात मोठ्या सुखाला मुकणार आहेस. त्यानंतर आता सर्वांचं जेवण करून होतं तेव्हा रागिनी तिच्या रूममध्ये असते. मग यशपाल लगेचच रूममध्ये दार बंद करतो. तेव्हा रागिनी त्याच्यावर ओरडते, अरे बाबा काय आहे इथे, दिलंय ना बाबा तुला तुझं गेस्ट हाऊस राहायला, जा ना तिकडे जाऊन राहा की, असं रागातच ती म्हणते. अरे तुला माहीत आहे ना राजाराम इथे कधीही येऊ शकतात. अरे त्यांचं तुझ्याबद्दलचं मत फारसं चांगलं नाही आहे. अरे एव्हाना कळलं नाही का तुला. मग आता यशपाल म्हणतो, माझ्याबद्दल कुणाला काय वाटतं ना त्याला मी फारशी किंमत देतच नाही, कारण मला काय वाटतं ना ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी इथे आलो. तेव्हा रागिनी आता लगेचच विचारते, काय रे कोण आहेस तू. अरे तू काय राजा आहेस का, तोरा काय तुझा अजून गेलेला नाहीये म्हणायचं. तेव्हा तो हसतच म्हणतो, नाही जाणारच नाही तो तोरा कधी माझा, कारण तो असा वरून पेंट केलेला नाहीये, तो माझ्या ना आतमध्ये आहे, मनात माझ्या रक्तातच आहे तो. त्यावेळी आता लगेचच रागिनी म्हणते, अरे बाता आहेत नुसते तुझ्या बाता, कर्तृत्व ना एकदम शून्य आहे, शून्य. अरे नशीबच समज तुझं की त्या बाईला आणि हवलदाराला मी पाहिलं तिथे, आणि ते जे बोलतायत ना ते या कानांनी ऐकलं आणि शूट करून घेतलं, नाहीतर त्या भूमी आणि गायकवाडच्या ट्रॅपमध्ये अडकलो असतो. तू नशिबाने वाचला आहेस, ते सुद्धा माझ्यामुळे, असं रागिनी आता म्हणते. तेव्हा यशपाल विचारतो, असं का, पण फक्त तुमच्यामुळे नाही, ती तुमची सुद्धा गरज होती, समजलं. तेव्हा रागिनी म्हणते, आपल्याला ना जरा शांत राहायला हवं आणि सावध राहायला हवं, कारण त्या भूमी आणि गायकवाडला ना संशय आलाय आपल्यावर, म्हणून तुला सांगत होते की जा जा, पण तू ऐकलं नाही माझं, पण आता तरी जा, असं म्हणून रागिनी वैतागते. मग आता तो लगेचच म्हणतो जातो, असं म्हणून तो जाण्याची ॲक्टिंग करतो आणि पुन्हा मागे पळत येऊन खुर्चीवर बसतो आणि म्हणतो, एक रकमे हातामध्ये पैसे द्या आणि मग जातो मी. मग आता उलट मलाच दे तू 10 लाख रुपये, एकाला द्यायचे आहेत, आणि जर मी ते पैसे नाही दिले ना तर मी खूप गोत्यात येईल, आणि मी गोत्यात आले तर तू सुद्धा येशील, दे बरं आता पैसे दे, असं रागिनी हात पुढे करत म्हणते. तेव्हा तो विचारतो, काय मी आणि पैसे देऊ. तेव्हा ती म्हणते, तुझ्याकडे ना उधार नाही मागत मीच दिलेले पैसे ना तुझ्याकडे पुन्हा मागते, समजलं. म्हणून आता त्या पैशांवरती हक्क दाखवते. मग आता तो लगेचच ताडकन उठतो आणि म्हणतो, कसं आहे ना रागिनी ताई, निसर्गाचा एक नियम आहे, धनुष्यातून सुटलेला बाण आणि त्याचबरोबर यशपालला दिलेले पैसे हे कधीच पुन्हा मिळत नाहीत, आणि मी तुम्हाला पैसे कमवण्याची आयडिया दिली होती, तुम्हाला ती व्यवस्थित अंमलात आणता आली नाही, तर मी काय करायचं. किती घाबरलात किती तुम्ही तेव्हा. आता पैसे कसे कमवायचे ना याची आयडिया मी एकदा दिली होती, आता तुम्ही तुमचं बघा, असं रागातच यशपाल म्हणतो. तेव्हा पुन्हा एकदा माझ्याच गळ्यात का आता, असं रागिनी रागातच विचारते. तेव्हा तो आता म्हणतो, तुम्ही तुमच्या कर्मानेच घेतलंय तुमच्या गळ्यात. तो विचारतो, जर तो व्हिडिओ माझ्याकडे नसतात तर तुम्ही माझ्याबरोबर नीट वागला असतात का, नाही ना, कारण मी पाहतोय ना तुमचा एकंदरीत तो बदललेला अवतार, आणि घरातील सर्वांना अगदी छळून सोडलंय तुम्ही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी महाजन पण नाही आणि पटवर्धन सुद्धा नाही, मी आहे कारेकर. कोण, कारेकर. म्हणून तो रागिनीला आता धमकीच देतो, आमच्या अन्नासारखंच आमचं असतं कारेकर, कारण काड्या करणं हे आमचं कौटुंबिक तत्व आहे. पण ते जाऊ द्या, इथली परिस्थिती आणि भूमीला आलेला संशय पाहता तुमच्याकडे फार वेळ आहे असं तर मला वाटत नाही, त्यामुळेच आता एकदाच मोठा हात मारण्याचा प्रयत्न करा लवकरात, तुम्ही सुद्धा मालामाल व्हाल आणि मी सुद्धा मालामाल होईल. आता येतो मी, असं म्हणून तो पुन्हा एकदा मागे तिला धमकी देतो की कार्यकराला काड्या लावणं हे तुम्हाला खूप महागात पडेल. तेव्हा रागिनी एका क्षणी घाबरते. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते की याचं ना काहीतरी करायला हवं, याच्याकडे आता मी बघतेच, असं म्हणून ती काहीतरी आता प्लॅन त्याच्या विरोधात आखते, कारण तो सारखा सारखा पैसे मागत असल्यामुळे आणि ब्लॅकमेल करत असल्यामुळे रागिनीला तेवढा रागच आलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गायकवाड सर आणि भूमी एकमेकांना भेटतात. तेव्हा आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, ज्या दिवशी तुमची डिलेवरी झाली त्या दिवशीच्या
कॉरिडॉरचं CCTV फुटेज आपल्या हाती आता लागलं आहे. हे ऐकताच भूमीला आनंद होतो. मग आता रागिनी खूपच घाबरते, कारण तिला हे सगळं माहीत झालेलं असतं. त्यानंतर ती आता घाम पुसतच हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा आता ती म्हणते की भूमीने CCTV फुटेज पाहण्याच्या आत मला हॉस्पिटलमध्ये जाऊन ते गायब करायला हवं. भूमी आणि गायकवाड सर जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा रागिनीसुद्धा तेथे असते. त्यांना पाहून ती आता लपते. तेव्हा आता ते CCTV फुटेज पाहून आता भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, म्हणजे माझं बाळ, असं म्हणून आता ती हादरतेच. तर आता रागिनी लगेचच आपले डोळे बंद करून घेते, कारण ती लपून छपून हे सगळं काही पाहत असते आणि तिला समजतं की आता आपला खेळ खल्लास झाला आहे. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.